हॅलो एव्हरीवन, मी आहे तृप्ती आणि तुमचं आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। येथे करते आहे मी देवपूजा आणि जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा घरातल्या सर्व सदस्यांना आपण आरतीमध्ये समावेश करून घ्यायचं, जेणेकरून आपल्या घरात मंगलमय वातावरण राहतच, परंतु सगळ्यांच्या मनात पॉझिटिव्हिटी पण येते। विशेषतः लहान मुलांना आरतीची पूजेची सवय लावावी, जेणेकरून त्यांना प्रार्थनेची सवय तर लागतेच, परंतु त्यांचा जो चिडचिडपणा असतो तो कमी होतो, त्यांच्या मनाला शांती मिळते। हे बघा, येथे माझा लहान मुलगा कसा देवपूजा करतो आहे तर, आणि देवपूजा झाल्यानंतर तो मला म्हटला, मम्मा मला आंबा दे। त्याला मी आता आंबा कापून देते आहे। आंब्याचं सीझन चालू असतं तेव्हा तर त्याचं असं म्हणणं असतं की मला आंब्यावरच राहू दे, परंतु असं कसं चालेल, लहान मुलांना सर्व खाणं आवश्यक असतं। भाजीपोळी मी त्यांना आवश्यक देते। इथे बघा, आता मला करायचे आहेत बीटरूटचे पराठे। मल्टीग्रेन पिठापासून बीटरूटचे पराठे तयार केलेले आहेत, चॅनलवरती रेसिपी अपलोड केली आहे, तेथे तुम्ही जाऊन पाहू शकता। येथे आला माझा आता अजिंक्य, पूर्ण घामाघूम होऊन आलेला आहे खेळून। आता सुट्ट्या लागल्या म्हणजे त्याला नुसतं ग्राउंडवर जाऊन क्रिकेटच खेळायचं असतं, फक्त दुपारच्या वेळेस उन्हाच्या वेळेसच तो घरात असतो, सकाळी पण जातो आणि संध्याकाळी देखील जातो। आता तो म्हणतोय मला परत माझे मित्र बोलवत आहेत आणि म्हटलं बेटा आधी घाम पुस आणि माझ्या 2-3 वस्तू किराण्याच्या घेऊन ये। तर तो त्या वस्तू घ्यायला चालला आणि तिकडे त्याच्या मित्रांना देखील भेटायला चालला। इथे बघा वातावरण कसं झालेलं आहे बाहेरचं। तर आता मी इथे करते आहे शेंगदाण्याची चटणी पराठ्यांसोबत खाण्यासाठी। तरी आता आपण गॅसवरती तवा ठेवायचा आणि त्याच्यावरती टाकून द्यायचे आहेत शेंगदाणे। शेंगदाण्यांना मस्त खमंग भाजायचं आहे आणि त्यांची साल काढून घेतलेली आहे। आता त्यांना टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये, त्याच्यावरती टाकायची आहे चटणी, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, स्वादानुसार मीठ टाकायचं, काश्मीरी मिरची पावडर टाकायची आणि पातळ हवी असल्यास पाणी थोडं जास्त टाकायचं, घट्ट हवी असल्यास पाणी थोडं कमी टाकायचं आणि मस्तपैकी तिला दळून घ्यायचं। बघा, येथे मस्त खमंग आणि टेस्टी अशी शेंगदाण्याची चटणी तयार आहे। हिला आपण पराठ्यांसोबत खाऊ शकतो। बघा, माझे मिस्टर आता जेवण करत आहेत, त्यांना खाली बसूनच जेवायला आवडतं। आणि इथे बघा माझा मोठा मुलगा ग्रीटिंग करतो आहे बॅटला, त्याचं जेवण बाकी आहे। तो खूपच क्रिकेटचा लवर आहे। हॅलो अजिंक्य। इथे आमचे जेवण वगैरे झाले आणि आता रात्री झोपायची वेळ झाली, तर आता देवपूजा देखील झोपून देऊ। आम्ही महानुभव पंत असल्यामुळे आम्हाला देवपूजा सकाळी उठवावी लागते, रात्री झोपवावी लागते। ज्याप्रमाणे आपण काम करतो त्याप्रमाणे देवांचं देखील असतं। आता आपण झोपायच्या आधी देवांना देखील झोपवायचं असतं, त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत हा छोटासा प्रसंग शेअर करते। आता देवपूजा झोपवलेली आहे, आता सकाळ झाली म्हणजेच आजचा रविवार आला। येथे रात्री मी दही मुरलं होतं, बघूया दही कसं झालंय तर। अरे वा, दही तर खूपच छान झालं। एवढा उन्हाळा असून देखील सुद्धा बिलकुल पाणी आलेलं नाहीये दहीला, बघू शकता तुम्ही। जर तुम्हाला बघा, दही बघून घ्या आधी। जर तुम्हाला दही कसं मुरवावं याची रेसिपी हवी असल्यास तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता ह्याच दह्यापासून आपल्याला एकदम छान कढी बनवायची आहे, तर कढी कशी बनवायची ते पाहूया। आता एक मोठी वाटी दही घेतलेलं आहे, एका पातेलीमध्ये टाकून घेतलेलं आहे, त्याच्यात अर्धी वाटी बेसनपीठ टाकायचं, 1 वाटी दही, अर्धी वाटी बेसनपीठ घ्यायचं आणि रवीच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं त्याला। इथे मिक्स झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचं आहे आता आपल्याला 1 ग्लास पाणी। सुरुवातीला आपल्याला 1च ग्लास पाणी टाकायचं आहे। गॅसवरती कढई ठेवायची, त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे। 2 पडी तेल टाकलं आहे मी इथं। तेल तापल्यावरती त्याच्यामध्ये टाकायचं आहे जिरं, 1 चमचा टाकायचं आहे जिरं, 1 चमचा मोहरी टाकायची, लसूण टाकायचं आहे मस्तपैकी बारीक कापून घेतलेला आणि 2 हिरव्या मिरची कापून घेतलेल्या आहेत आणि कढीपत्ता देखील टाकला आहे। आता याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। मिरची थोडीशी सोनेरी रंगाची होईपर्यंत आपल्याला मस्त
त्याला होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपण जे ताक बनवलेलं आहे, आता पिठाचं मिश्रण बनवलेलं आहे ते टाकून द्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम कमी करायची आहे, नाहीतर ते पूर्ण उडेल शिंतोडे। येथे बघा आपण ते मिश्रण आता फोडणीमध्ये टाकून दिलं आहे आणि त्याच पातेलीमध्ये पाणी टाकलं आणि त्याला कढईमध्ये टाकून दिलं। आपल्या अंदाजानुसार आपण पाणी कमी जास्त करू शकतो। इकडे बघा हिरव्या मिरच्या होत आहे शेंगदाणे लावून कढीसोबत खाण्यासाठी। आणि बघा आता आणि कढीला आपण असं पांढरं देखील राहू देऊ शकतो, नाहीतर पिवळी करायची राहिली तर हळद टाकू त्याच्यात। आता 1 चमचा हळद टाकली आहे, स्वादानुसार मीठ टाकायचं आहे। आता याला मस्त मिक्स करून घ्यायचं। आणि कोणी कढी करतं तर कसं असतं, पाणी पाणी एका साईडला होतं आणि एका साईडला पूर्ण असं घट्ट दही बसून राहतं, तर तसं नको व्हायला, त्याच्यासाठी कढी सतत हलवत राहायची आहे। परंतु नाही पण हलवली तरी चालतं, कारण की मला ती आता माझी कढी तर कधीही परफेक्ट जमते, त्याच्यासाठी मी हलवत नाही आहे ते मिश्रण। परंतु ज्याच्या हाताने कढी करता करता ती अशी फुटून जाते, पाणी पाणी एका साईडला होतं आणि पूर्ण ते दही दही एका साईडला राहतं, तसं नको व्हायला। त्याच्यासाठी कंटिन्यू कढी जोपर्यंत उकडते तोपर्यंत तिला सतत हलवत राहायचं असतं। इथे बघा आता उकड येतो आहे, ज्याच्या हातची कढी फुटत असेल त्याने असं सतत हलवत राहायचं आहे कढीला, म्हणजे ती फुटत नाही। परंतु मला परफेक्ट कढी येते, त्याच्यामुळे मी काही असं सतत कंटिन्यू हलवत नाही आहे, तिला अधूनमधून हलवते आहे। हे बघा आता आपली कढी मस्त उकडीला आलेली आहे। आपण कढी भातासोबत खाऊ शकतो, भाकरीसोबत खाऊ शकतो, पोळीसोबत खाऊ शकतो, फुनक्यांसोबत खाऊ शकतो। आपल्या खानदेशात तर खूपच फेमस असतं फुनके। आज फुनकेची रेसिपी शेअर करणार होते मी कढीसोबत तुमच्यासोबत। येथे बघा आपली कढी आता मस्तपैकी उकडीला आलेली आहे, एकदम टेस्टी आणि परफेक्ट कढी आपली बनलेली आहे। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। जर तुम्हाला कोणकोणत्या नवीन नवीन रेसिपी आवडतात ते मला कमेंटमध्ये सांगा, मी ती रेसिपी नक्की करेल। कढीला मस्त 5-1 मिनिटं अजून उकडू द्यायचं आहे आपल्याला। मस्त कढी उकडून झालेली आहे बघा, परफेक्ट कढी झालेली आहे, बघू शकता। जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही, जशी पाहिजे तशी परफेक्ट कढी बनवून तयार आहे। तर या कढी खायला आता येथे मी कढीसोबत भाकरी बनवली होती, तर मस्तपैकी आपण आता कढी केलेली आहे। आणि येथे बघा सुट्ट्यांमध्ये मुलांना असं मित्रांसोबत खेळू द्यायचं, त्यांना टीव्ही आणि मोबाईलमध्ये अडकवून ठेवायचं नाही। आता मी माझ्या मुलांची टीव्ही मोबाईलची सवय मोडलेली आहे, तशी तुम्ही पण जर मुलांना टीव्ही मोबाईलची सवय असेल तर ती सोडा आणि मुलांना त्यांच्या मित्रांमध्ये जाऊन खेळू द्या। सकाळच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला खेळू द्यायचं, जेणेकरून त्यांचा मूड पण ठीक राहतो। आणि आता बघा माझा आजचा मेनू हा होता, कढी, बाजरीची भाकरी आणि हिरव्या मिरच्यांचे शेंगदाणे लावून भाजी। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? बाय बाय।